हरे कृष्णा. नरक चतुर्थी का साजरी केली जाते, याचा मागचा इतिहास काय आणि का केलं पाहिजे याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये म्हटलेलं आहे. जेव्हा भौमासूर, ज्याला नरकासूर म्हटलं जाते, त्याने 16,100 कन्यांचं अपहरण केलं होतं आणि ह्या अपहरणा झालेल्या कन्याने भगवान कृष्णाला नाही का अतिशय तळमळतेने आणि तीव्र प्रार्थना करून मुक्त करण्यासाठी याचना केली. तेव्हा भगवान कृष्ण आपली पत्नी सत्यभामाला घेऊन आले. सत्यभामा हे भूमिदेवतेचा अवतार होता आणि भूमिदेवाचा अवतार असल्यामुळे भगवान कृष्ण तिच्यासोबत राहून नरकासुराचा वध केला. आणि ज्या दिवशी वध केला त्या दिवशी शेवटची इच्छा म्हणून नरकासुराने नाही का त्यांना वरदान मागण्याचं प्रार्थना केली. तर त्या दिवशी म्हटले की माझ्या मृत्यूनंतर एक दीपदान अर्पण केलं पाहिजे. आणि त्या सणानिमित्ताने आज बी नरक चतुर्थीच्या दिवशी आपण सगळेजण दीपदान केले जाते. तर त्या वेळेस आपण नाही का भगवान कृष्णाच्या चरित्राचं स्मरण केलं पाहिजे, गुणगान केलं पाहिजे. आणि ही जी लीला आहे, नरकासूर वधाची लीला, आपण नाही का आठवण करून अशा पद्धतीनं आपण नाही का नरक चतुर्थी जी आहे अशा पद्धतीनं आपण साजरी केली पाहिजे. हरे कृष्ण.